शहाणा, जातो या कराया पुढारपणा, जो तो झालाय अति शहाणा, जातो या कराया पुढारपणा. घरात नाही दाना अन तरी बी म्हणतो या, मला बाजीराव म्हणा तरी बी म्हणतो या, मला बाजीराव म्हणा. अरे बाबू, आपलं बरं चाललं होतं ते खारी पाव बटवळी पण हा लय भारी चाललं होतं. लग्नाला का पैसे बिघाड चाललं होतं. हा, आणि आपलं पैसे गाडी बी सुटली होती. धंदा पाणी व्यवस्थित चालला होता. घर प्रपंच सगळं टाकाटक चाललं होतं. चहायला त्या मानाजी पाटलाने आपल्याला प्यायला सुरुवात केली आणि मला ते सगळं सगळं परत वाटोळं करून ठेवलं. बरं आता एक काम करा, त्याला काहीतरी धाडा शिकू आपण. काय काय तुझा त्या आता ह्या पद्धतीनेच आपण हे करून चांगला धडा शिकू बघ. तुझ्या कामाला तुझ्या का माझ्या कामाला ओके. अहो मेंबर बाई, अहो आहेत का घरात? अहो मी आहे वाल्या. लय सकाळ सकाळ येणं केलं. आज खारी बटर टोस्ट नाही आणली होय? अहो आमच्या धंद्याची कवाच वाट लावली त्या मानाजीने. त्यांनी तुमचा धंदा बंद केला की काय? अहो आमचं चांगलं चाललं होतं. त्या बाबूंनी आम्ही दारू सुद्धा सोडली होती, पण यांनी आम्हाला गोड बोलून ना 8 दिवस दारू पाजून आम्हाला सुदेश नेऊन दिलं. त्यांनी गोड बोलून तुम्हाला दारू पाजली, तुम्हाला काही कळत नाही काय? तुम्ही काय कोकण बाळे होय? काही म्हणा चुकलंच, गेले गेले तुपही गेले, पण शेवटी जावं लागलं त्यांच्याकडेच कामाला. मग आता काम मागायला आलेत काय? काम मागायला आलो, पण तुम्हाला सावध करायला आलोय. आमचं तसं झालं, तुमचं तसं होऊ देऊ नये म्हणून. आम्हाला सावध करायला? आपण ते घरी नाही, ते गावात गेले दूध आणायला. अहो त्यांना नाही, तुम्हाला सावध करा आलोय. तर त्या मालकावर लक्ष ठेवा तुमच्या. ध्यान ठेवायला ते काय कुकुलं बाळ आहे काय? अहो कुकुलं बाळ तरी परवडलं, त्याला 2 चापटी तरी मारता येतात, पण ह्याला नाद लागलाय नाद. अगं बाय नाद? तू कशाचा? पत्ते घ्यायचा नाद लागलाय. पत्ते मानाजी सरपंच, पाटील, अध्यक्ष आणि तुमचं मालक रोज पत्ते घ्यायच्यात. तरी मी म्हणलं हे घरी थांबतच नाही, दिवसभर गावात असतात. हे खरं आहे ना? पण हा तुमच्या गळ्या शपथ खरंय. काय म्हणे ना? हो चुकलं, माझ्या गळ्या शपथ घेऊन सांगतो, पण वेळ सावध राहा, नाही तर घर बरबाद व्हायला वेळ लागणार आहे. एक वेळेला तुमच्यावर मी विश्वास ठेवून बघते, जर खोटं निघलं ना मग बघा. खोटं निघलं तर मला जोड्याने मारा, मी जातो. थांबा, चहा पिऊन जा, येते ना ते दूध घेऊन आता. हा नको, त्यांनी मला पाहिलं तर शंका येईल त्यांना, मी जातो. हा पण तेवढं द्या, लक्षात ठेवा. आता आल्यावर आहे ना खात्रीच करून घेते. जागीरदार आहेत का घरात? कोण आहे? अगं बाई बाबू, काय झालं? काय नाही, आलो तुमच्याकडंच. ये बसा बसा. कुठं गेले जागीरदार? दिसत नाही. गेलेत मळ्यात चक्कर मारायला. असं होय, बरं झालं. आणि थोडस जागीरदार लक्ष ठेवा. अगं बाई लक्ष कशाबद्दल? काय झालं? मला जरा थोडं कळू द्या. हो, सरपंच पद गेल्यापासून जागीरदार जास्त जुगार खेळायला लागलेत. अगं बाई तुम्ही तर त्यांच्या उजवात, तुम्हाला नाही सांगतायत. अहो सांगून दमलो मी, माणूस ऐकायलाच तयार नाही. अहो म्हणून तर तुमच्या कानावर घालायला आलोय. पहिले खेळत होते, पण आता बंद केलं त्यांनी खेळायचं. असं का? हा, जुगारापायी, नाच गाण्यापायी 12 गावची जागिरी गेली. चटक लागलेल्यांची सवय जाती होय. कुठवर लक्ष ठेव बाई. या माणसावर आता येऊ देच, बघतेच सुंबार आल्यावर. चांगला सुंबार बघा. नाही बघतेच ना आता. नुसत्या गप्पा मारतो बाहेर, म्हणे याचा टांगा पलटी करीन, त्याचा टांगा पलटी करीन. आता ह्यांचाच टांगा पलटी करते. घरात येऊन द्या आता, बघाच तुम्ही. माझ्या समोर टांगा पलटी नका करू. तिकडं तोडा नाही तर मोडा, काही करा. मला पाहिलं ना तर मग तिने बाबूनीच कळ लावली म्हणून. पण सांगताय खरं आहे ना? गळ्याची शपथ खरं सांगतोय मी. मानाजी पाटील हे सुद्धा त्यांच्या संगतीला चिचच्या झाडाखाली पत्ते कुठे बसत. बरं झालं, आता येऊ द्या घरी. त्यांना आता पत्ते पेसल्यासारखेच पेशी दे. तुम्हाला चहा करून आणते. नको चहा नको. चहा नको? मला माहिती आहे तुम्हाला गार चहा लागतो. थांबा 5 मिनिटं, मी आले आत.
तुम्ही पण आता प्यायची जरा कमी करा. हो सोडली होती दारू, 8-10 दिवस दारू सोडली, पण मानाजी पाटलांनी परत झक मारली ना, पाजली आम्हाला. बरं येतो मी. बरं आता परत जर लक्षात आलं ना तुमच्या बघण्यात तर मला फोन करा. हा 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 नक्कीच सांगेन मी. हा. नुसता म्हणतो याचा टांगा पलटी करीन, त्याचा टांगा पलटी करीन. बघतो आता याचाच कसा करा टांगा पलटी होतोय ते. आलो रे मी गावातून. येतो गावातून जाऊन ग्रामपंचायत मधली काही कामं असली तर बघून येतो मी. अजिबात गावात जायचं नाही सांगितलं होतं ना मी. ते मगाचा तमाशा कमी झालाय का? अजून पोट भरलंय का नाही? हा झाली असेल तुमची बैठकीची वेळ, मला काही कळत नाही होय. तुझ्या डोक्यात कोणी खुळ घातलंय मला काहीच कळत नाही बाबा. मी नेंबर आहे, मला गावातल्या सगळ्या खबरी असतात. 10-12 दिवस आता तुम्ही गावात जायचंच नाही. 10-12 दिवस? हे तर 12 वर्षाचं तप केल्यासारखं झालं. काहीतरी आयडिया करून गावात गेलं पाहिजे. बरं नाही जायचं तर नाही जायचं, थांबतं तुझ्या समोर रात्रंदिवस. दिवा पेटल्यासारखं तीवत. आता कशा जागेवर आलात तुम्ही? घरात असल्यानंतर घर कसं भरल्यासारखं दिसतंय. अगं तू ताळ्यावर आहे का? आता काय झालं? 10-12 दिवस तू घरी थांब म्हणतीस आणि रात्रीच म्हणाली दळण किराणा आणायचं, त्याचं काय करायचं? मी येते ना तुमच्या बरोबर. जोडीनं जायला काही मतं मागायला जायचे का आपल्याला? हा बाई ते बी खरं आहे. 10-15 दिवसाचा किराणा, 10-15 किलो दळण देते. बरं मी दळण घेऊन येते. माझ्या खिशात तर 100 रुपये आहेत आणि इथं काही आपल्याला खेळायला पुरणार नाही. तर जास्त कमी पैसे तिच्याकडून घ्यावं लागतील बाबा आपल्याला. हा हे घ्या दळण, घ्या दळण आणि हे घ्या 1000 रुपये. चांगला भरपूर किराणा घेऊन या. दिल्यात 1000 रुपये आणि 1000 रुपयामध्ये किती किराणा येणार आहे आणि परत मग 10-12 दिवस कुठे जायचं नाही. बरं देते अजून पैसे. हे अजून 1000 रुपये घ्या आणि भरपूर किराणा आणा. असे जा ना असे या. अयो अरे दळण हे का काय गाव जेवण घालायचे हा जावा घेऊन, काय रोग नाही आला. उचल लागते. काय नाही उचला जा. अगं सुरेखा, तेवढं माझं जॅकेट आणि टोपी घेऊन ये बरं, मला जायला उशीर झालाय. घ्या. जायचं असेल ना पत्ते खेळायला, लयच वाईट सवय लागली. अगं कोण म्हणलं तुला पत्ते खेळतोय मी? मला आता माहित पडलंय. किती दिवस झाले मी पत्ते खेळत नाही. तुला सपन पण पडलं काय रात्री? स्वप्न कशाचं मला माहित पडलंय. रात्रंदिवस तुम्हाला स्वप्न पडतात पत्ते खेळायचं, मला नाही. तुला कोणतरी खोटं सांगितलंय. तुला माहितीये ना मी आता पत्ते खेळत नाही म्हणून. हे काय आपलं चांगलं चाललेलं आहे ना, लोकांना देखवत नाही. कोणीतरी तुला खोटं सांगितलेलं आहे. तोंडाला रक्त लागलेल्यांचा काय भरोसा. हॅलो, हा बोला पाटील साहेब. हा हे काय निघालेच मी. येतो हे काय निघालेच. चालू करा. आलोच. मला तर पोलीस पाटलांचा आवाज आलाय. अगं बाई हे पोलीस पाटील आणि ते पाटील साहेब त्यांचं तालुक्याला पाटील साहेब त्यांचा फोन आलता. नाही तुम्ही आज गावात जायचं नाही. आज तालुक्याला गेलं पाहिजे, त्याच काम ओळखलं पाहिजे ना. मला तर पाटलांचा आवाज आला. अगं तुला नाही का काल आईचा फोन आलता? माझ्या आईचं दुःख आहे, माझ्या आईला सर्दी झाली. मग तू कुठे ओळखलं आईला? कोण बोलतोय म्हणली? मला सर्दी झाली, तिचं दुखत आहे. सासूबाईचं दुखतंय ना. असं करू आपण आहे ना उद्या जाऊन त्यांना भेटूनच येऊ. त्यांच्या जीवाला जरा बरं वाटत. आजच जायचं. पिकल्याला पान कधी गळून पण माहित नाही व्हायचं. आज म्हणजे आजच जायचं. अगं पण मी आता साहेबाला शब्द दिला तालुक्याला मी येतोय म्हणून. नाही मला काही माहित नाही. उद्या जाऊ आपण, 100% जाऊ. आता साहेबाला शब्द दिलाय, मला जावं लागेल. ते काम आहे साहेबाचं काम आहे, परत 2-3 काम आहेत माझी. मी हे गेलो ना, हे असं आलो परत. उद्या नक्की जाऊ आपण. ते असं तुम्ही येतान का? येतो. अगं असं मोकळ्या हाताने जायचं का? जरा आईला काहीतरी चांगलं बनव. हा चांगलं आज बनवते काहीतरी गोडधोड. हा आणि मग जाऊ आपण. हा येतो मी. हा माघारी येताना माझ्या आईला जिलेबी लय आवडते. जिलेबी आणा 1 किलो. बर 1 किलो काय? चांगले 2 किलो घेऊन येतो. हा पण लवकर या. हो आलोच. सुटलो बाई एकदाचा. वाल्या आणला का केट?
दे इकडे कॅट. हो जरा की उपसरपंच. चांगला आणला का? हा चांगलाच नावाचा आणलाय. बघा हो, सदस्य जागीरदार. खाल्लं विलं नाही कमिशन त्यात वाल्या. त्यात काय कमिशन खाता? नाही नाही चांगलं आहे चांगलं आहे. तानाजी मोठमोठ्या क्लब मध्ये खेळायला माणूस आहे मी. याला म्हणतात देवानंद कैची पाटील. हो कधी खेळले का क्लब मध्ये? काढ वाल्मिक जाकर. चौकाडला खांदेकरी आहे का आता तुम्हाला? 1 2 किती रुपयाने खेळायचं मला? 500. 500 500 तर लई किरकोळ झाले. सदस्य डिपॉझिट गोळा करा प्रत्येकाचं. 500 मुनिमजी 500 घ्या. जे प्रत्येकाने चालत हा हे 500 माझे. हे काय माझे? हे या पाटलाचे. हे घ्या आपले सरपंच. वाले आहे का तुझ्याकडे? जरा अरे पियाला ठेवायचे. हा चला सदस्य. चालायचं का? अहो सदस्य खेळा की लवकर. दिला सदस्यांना 200 पानाची रमी. 201 ची. 200 पॉईंटची. 201 वही आपल्याला मांडायला. वही घ्या. हाय हाय. सुटलो. सुटले. हा झाली झाली. झाली का? मोजा पान मोजा. ते आपले 8 पॉईंट मांडा बा जागीरदार. जा मांडा. 23. ठीक आहे दा. अध्यक्ष 23. तुझा पिसा सदस्य. सदस्य पिसाय चांगले. आता सुटलो का नाही एकदाचा? मानाजी पळून जाऊ नका. पत्ता चालतं तर काय बी लढताय. गदा. हो सरपंच तुम्हाला ते गदा म्हणते डायरेक्ट. जागीरदार गदा कोणला म्हणता? म्हणजे काय आम्ही गाडव दिसलो का तुम्हाला? हा? महाराजे बघता काय? धरा. महाराजे हा? महाराजे लय रुबाब नाही करायचा. रे रुबाब काय? हो. हा? हा? लय गाडव म्हणता काय आम्हाला? गाडव. लय रुबाब नाही. गदा तू सोड. लय रुबाब नाही करायचा. हा? तू सोड. म्हणजे आणि या उपसरपंच म्हणजे गावाकडलं म्हणलं हे झालं काय? नाही तुम्ही असतात जागीरदार तुमच्याकडचे. आज म्हणतो आज म्हणतो. जाऊ द्या सरपंच. मी काय बोललोय पाटील? पता चलता तर गादा बिचार लढताय. बरोबर बोल. याला मी गादा म्हणलो का? नाही. मग तुम्ही सांगा नीट खेळायचे का? हा हा, नीट खेळायचं. नीट चला. नीट. हा, बसा. बसा. वा राणे यांचं निस्तर आणि उद्या आणि राव जागीरदार हे चांगलं नाही. सदस्य हा तुम्ही 150. हा मानाजी तुम्ही 140. अध्यक्ष तुमचे 135. पाटील बोला. 168 तुमचे. हा वाल्मिक तुला सुटायचे 200 झालेत. राणी इसको बोलताय हुकुमाची राणी मी माझे सगळे गुलाम. हुकुमाची राणी मी माझे सगळे गुलाम. एका दुरी तिरी चौघे करती सलाम. हुकुमाची राणी मी माझे सगळे गुलाम. खेळा गुलाम घ्या. मानाजी खेळा. गुलाम. गुलाम नको थांबा. 2 ओढू नका महाराजी. एकच पत्ता वडा.
घ्या अध्यक्ष. नको बा ह्यो लंगडा लंगडा तुमची सत्ता आहे. लंगडा मारला त्यांनी. घ्या तुम्हाला पाटील. काय मारली? मेंढी 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 इकडे मध्ये पट्टे टाका. भेंडी. पाटील पत्ता सोडतील. बर मेंढी टाकली मेंढी. घ्या वाल्मिक शेठ राजा. वाल्मिक घ्या राजा. वाल्मिक राजे. वाल्मिकरावने कुठनं पैसे आणले आज खेळायला जागीरदार? आज ठेवले असते आणि प्यायचे, नाही तर बायको कोण आणले असत्या. पंजा 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 नको. अध्यक्षांनी दिले उसने पैसे वाल्मिकला खेळाया. घ्या अठ्ठा. अरे वा, एकच नंबर पत्ता दिलात. चांगलं पान टाकीत चला राव. चांगलं नाही. ते जागीरदारला एवढ्या मारत्यात, त्यांची राहिलेली जागीरी घालून टाकू आपण. हे घ्या पाटील. सरसेने गाय ऐकली तरी म्हणलं कस काय आता सरसेने घातलं तिकडच पैसे. गायचेच पैसे आहेत अरे वाटतंय. वा. मग काय नादा पाय काय. इसको बोलताय मेंढी. हे, हा इला झाले काय नाही बाबा. आपलं भाऊ. बघा आता तर लय बुक आहे. मी तर गेलो बा. आणले होता प्यायला पैसे, यांची दिष्ट लागली. अरे केळं माझं पत्त्या. बुक गेले बाबा. हे केळा तुम्हीच. हा. सांगा मार्क सांगा तुमचे सगळ्यांचे. चला काय आता मावत आउटच झालं. हा द्या ठेवून. 27 हा तुम्हाला पेसायचंय. 27 मानाचे 27. अध्यक्ष सदस्य 16. 16. अध्यक्ष तुमची किती? माझी घ्या 13. पाटील 27 आहे. हा 27च ना. काय हा. चुकी सांग, खोटं सांगता काय? नाही नाही 27. वाल- आता मेंढी. हा आपलं लकी जोकर आहे आपलं. तेरा, तेरा. हा. दोन दोन घेतं काय. घेतलंय ना आता वाढलंय ना. टाकायचं. पाटील घ्या तुम्ही गाळला करावं. नाही मी ओढीतो बाबा. घ्या नवा. पाटील छक्का. मला छक्का म्हणतो काय? अहो तुम्हाला नाही, ती 2-2 छक्का आल्यात. एक द्या की टाकून. अरे मला ती रेट करायची. तुम्हाला लय छक्क्यांचा नाद. घेऊ घ्या छक्का. ती चेक्यांचं काही गटुडं बांधत आहे का. आलं काय. 500 घ्या. बादशाह. अरे बादशाह. वाल्मिक एक पाण्याची बाटली आणतो का आपल्याला? थोडी थांबा एवढा डाव जरा. जोकर. जिकडे लोक तिकडे जातात. लोक असं वाट बघत आहे जोकराची. लंगडा. आता हे रमलेत पत्त्या खेळण्यात. आता आहे ना जागीरदार बाईंलाच फोन लावतो. हॅलो. हा जागीरदार बाई. अहो ते बसलेत पत्त्या खेळत. या तिथं चिचल झाडा खाली आहेत. हा 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 या मी आहे इकडंच. चिचलचं हा हा राईट तिथंच बरोबर आहे. हा या या या. अयो ही परमिटची लोक आली काय नको. काय इथं काय करतोय? अहो साहेब शिळेला गवत काढितोय. नाव काय? मी बाबू बाबू बाबू. हा पत्ते कुठे खेळतात? पत्ते तिथं झाडाखाली आहेत. झाडाखाली. तिथं झाडाखाली. हा तू खेळतो का पत्ते? अहो नाही साहेब, पत्ते कशाला म्हणतात हे मला माहितीच नाही ना. मी कधीच खेळलोच ना आयुष्यात. अहो शिळेला गावात नाही म्हणून मी गावात न्यायला आलोय. चला आम्हाला दाखव कुठे खेळतात पत्ते. गुप्त बसायचं नाही नाही बोलणार साहेब काही. चवतळलेला नाग आणि हा बाबूचा राग यांना कुणीच आवरू शकत नाही. बघा आता यांची कशी फजिती करतो.
मेंढी घेतली आणि गपरे का ना मेंढी घेतली का? मेंढी घेतली मेंढी घेऊन द्या म्हणलं पाटील ही चक्का घ्या गपरे तुम्हाला तुम्ही नुसते चक्के द्या. आम्हाला खेळायची होती रमी जागा आहे का? थांबा थोडं डाव उरकत आलाय. किती रुपयाने चालली रम्मी? 500 रुपयाने चालली. थांबा थोडा वेळ, वाटल्यास पुढला डाव 1000 रुपयाने खेळू. महाराजी आपलं झालं तिघांचं, पण ही पाटील अध्यक्ष दमदार त्यान का? वाटलं तर या दोघांचे पैसे आम्ही भरतो मग चालेल. सरपंच थांब रे गाना तू, खेळचा डाव रंगात आलाय. वर बघा थांब तो. हो पाटील वर बघा तुमचं पाहुणं. पळायचं नाही पुढे, पळायचं नाही पुढे. जागे थांबा, थांबा जागे थांबा, थांबा पळू नका कुठे, थांबा पळू नका. मी तुम्हाला पकडणारच आहे. हो साहेब मी खेळत नव्हतो, मी पाहत होतो सावलीला बसलो तो. नाही नाही तू तो तिथं जेवत होता काय? हो साहेब सावलीला बसलो होतो सावलीला. चल तिकडे चल तिकडे. हो सोडा मला, हो सोडा. हो अहो मी नुसतं बसलो होतो साहेब. अहो मला रे बाहेर इकडे, लपू नको इथे, इकडे बाहेर. हो मी खेळत नव्हतो, मी सरपंच आहे गावचा, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, प्रतिष्ठित. मी यायलाच म्हणत होतो मी खेळत नका जाऊ म्हणून. भित्रे ह्यांना घेऊन जावा. कुठे गेले दोघं भामटे? थांब 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 थांब. तिथे जाऊन गुपचूप थांबा. बर 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 साहेब बर. चल रे निघ बाहेर, इथं लपून बसतो काय? मी नाही साहेब. साहेब मी नाही खेळत. खेळता? साहेब मार पत्ते खेळता? बायकोला एकटा जेव्हा माझा बीपी वाढतं साहेब. मार नका. पत्ते खेळता? नाही साहेब नाही. उठ चल तिकडे. उठा तो. चल हो पुढे. जागीरदार तुम्हाला सोपतं काही? नाही साहेब, आम्ही ह्या चिंचेच्या झाडाचे पोरं ना, शाळा सुटली ना सगळे येतात इथं, सगळे चिंच नेतात जोडून. म्हणून ह्या चिंचा नेऊ नाही म्हणून आम्ही टाइमपास म्हणून खेळत होतो पत्ते. तू तर म्हणला 500 रुपयांनी चालू आहे, हे काय पैसे? हजारांनी खेळत तयारी होतो तर चला आता कोठ्यात खेळू हजारांनी. हवलदार तुम्हाला कोणी सांगितलं त्याचं फक्त नाव सांगा. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घराण्याकडं 12.5 गावची जागिरी होती. एकेकाचा नाद पुरा करण्यासाठी 12 गावची जागिरी घालवली. राहिलेली अर्ध्या गावची जागिरी घालीन, पण सांगणारचा टांगाच पलटी करीन. अक्का ह्या झाडाखाली खेळत आहेत, झाडाखाली. मी फोन करून बोलवलंय त्यांना. आपल्याच घरातला टांगा पलटी केला का? मला म्हणले मी तालुक्याला जाऊन येतो आणि इथं पत्ते खेळत बसले. वय पाटील शोभतं का तुम्हाला? तुम्ही पण मला म्हणाले दळून आणतो, किराणा आणतो आणि इथं बसलेत काय हे दळण घेऊन. घरी त्याला तुमचं चांगलं दळण करते मी. हो तंटामुक्त अध्यक्ष, तुम्ही सुद्धा इथं पत्ते कुठे बसलात? साहेब खरं तर पाटील आणि मी गावगाड्यातील रथाचे 2 चाक आहेत. इथून पुढे असं होणार नाही. चूक झाली साहेब, चूक ती चुकत. उलट मीच तुम्हाला कळवायला पाहिजे होतं. इथून पुढे अशा चुका होणार नाहीत. तुम्ही सगळे बाजीराव आणि तुम्ही तिथं पत्ते खेळत बसता. आता चला पोलीस स्टेशनला. चूक झाली साहेब, माफ करा. खरं म्हणजे जुगार हा खेळ चांगला नसतो. कित्येक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. लोकांना त्याच्यापासून प्रवृत्त करण्याचं खरं काम आमचं आहे, पण आम्हीच खेळत बसलो. इथून पुढं अशा आम्ही चुका करणार नाहीत आणि लोकांना याच्यापासून कसं प्रवृत्त करता येईल याची आम्ही दक्षता घेऊ. एवढ्या वेळेस आम्हाला माफ करा, आम्हाला सोडा, नाही तर गावात आमची नाचक्की होईल. तुम्हाला आता एकच व्यक्ती सोडू शकते, ते म्हणजे तुमची पत्नी सुरेखाताई. त्यांनी आम्हाला फोन करून बोलले तेव्हा आम्ही आलो. अगं तूच सोडव आम्हाला यातून, आमची सगळी नाचक्की होईल. आणि उद्या तुझ्या आईकडे जायचं ना आपल्याला. उद्या नाही आजच जायचंय. बरं बाई, आज जाऊ, लगेच जाऊ. साहेब माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही तुमचे सगळे कामं बाजूला टाकून आलेत. आता एवढे बार यांना सोडवा. महाभारत कशामुळे घडलंय? या जुगारा पायच घडलंय. पांडवांनी पत्नीपणाला लावली, उद्या तुम्ही घरदारपणाला लावता. अहो सुरेखाताई तुम्ही बरोबर बोलतात. जे जुगारात रमला त्याचा संसार भंगला. आता तुम्ही सांगा जुगार खेळणं चांगलं आहे का?